प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आज एक लहान विषय तुमच्यासमोर आणलेला आहे आणि आजचा जो माझा टॉपिक आहे, देवाच्या सेवकांसाठी एक छोटासा संदेश मी घेऊन येत आहे. आपण वाचूया निर्गमनाचं पुस्तक 25वा अध्याय, वचन 18, 19, 20 वाचूया. एक्सोडस 25 वर्स 18, 19 and 20. आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकांवर कर, ते घडीव कामाचे असावे. एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांना बनवावे. त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावे की त्यांनी ते दयासन झाकले जावे व त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. जे वचन 18, 19 आणि 20 आपण वचन पाहिलेलं आहे, तर प्रियांनो, यामध्ये 9 गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे विशेष देवाच्या सेवकांसाठी आहे. शॉर्ट अँड स्वीट थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. हे जे 9 गोष्टी प्रत्येक देवाच्या सेवकामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे, सोन्याचे तुम्ही करूब बनवा. करूब म्हणजे परमेश्वराच्या सेवकांचं प्रतीक. चेरुबिम्स. चेरुबिम स्टँड्स फॉर द वर्कर्स ऑफ गॉड, सर्वंट्स ऑफ गॉड. तर देवाचे सेवक. तर करूब बनवायला सांगितलं. करूब कशाने बनवायला सांगितलं? इथं दिलेले सोन्याने. तर सोनं कशाचं प्रतीक आहे? विश्वासाचं प्रतीक आहे. ते तुम्ही 1 पेत्र 1 अध्याय वचन 7 मध्ये पाहू शकता की सोने आपल्या विश्वासाचं दर्शक आहे. तर प्रत्येक सेवकाने त्याच्या सेवेची बांधणी, त्याच्या जीवनाची बांधणी हे विश्वासाने केली पाहिजे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक सेवकाने. आणि पुढे दिलेले 2 करूब पाहिजे. हे 2 कशाचं प्रतीक आहे? 2x2. 2 जण प्रत्येक वेळेस सेवेसाठी बाहेर गेले पाहिजे. मार्क 11 अध्याय 1-2 वचन, मत्ते 21 अध्याय 2 वचन पहा. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दोघांना पाठवलेलं आहे. 2x2. तर देवाच्या सेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, एकटा नाही. हा, काही वेळेस एकटा गेलं तरी चालतं, परंतु नेहमी 2 गेलं पाहिजे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमची पत्नी तुमच्याबरोबर असू द्या. जर तुमची पत्नी तुमच्याबरोबर नाही तर कोणी सेवक, इतर देवाचा सेवक, मंडळीचे सभासद किंवा कोणतरी एक प्रार्थनेचा सपोर्टर आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. हे सगळं मी आता फोडून सांगत नाही, कारण एक शॉर्ट मेसेज मी फक्त देणार आहे. आणि दुसरं दिलेलं आहे, ते 2 करूब दयासनावर आहे. 2 करूब कुठं आहे? दयासन. तर पहिलं आहे खाली कराराचा कोश. आता समजा हा कराराचा कोश आहे खाली, त्याच्यावर हे टेबलचं वरचं टॉप आहे, याला म्हणतात दयासन. आणि याच्यावर दोन्ही बाजूला करूब आहे. म्हणजे दयासनावर करूब. दयासन म्हणजे कोण? दयासन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे ते. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती. जे दयासन आपण पाहिलं, तो दयासन प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर जसं 2 करूब त्या दयासनावर आहे, 2 करूब म्हणजे मी देवाचे सेवक बोललो, तर देवाचे सेवक ते करूब उभं आहे दयासनावर. आणि दयासन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रिय देवाच्या सेवकांनो, तुमची भिस्त, तुमचं फाउंडेशन येशू ख्रिस्तावर असू द्या नेहमी, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं काय दिलेलं आहे? 2 टोकास. म्हणजे या टोकाला 1 करूब, या टोकाला 1. टोक म्हणजे आखरी, लास्ट. तर बरेचदा
देवाच्या सेवकांना असं मी पाहिलेलं आहे, त्यांना लास्ट आवडत नाही. शेवटी नाव दिलं तर आवडत नाही, गाडीमध्ये शेवटी बसले तर आवडत नाही, कोणी त्यांना विचारलं नाही आणि ते शेवटी बसले तर त्यांना आवडत नाही. नाही प्रियांनो, देवाने स्वतः करूबांना शेवटी ठेवलेलं आहे. तर काय, जसं देव तुम्हाला जिथं ठेवतो तिथं आनंदाने सेवा करा. कदाचित तुम्हाला शेवटची लाईन मिळाली, तिथं आनंदाने राहा. खूप सुंदर वचन मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे करंथीकराच्या पत्रामधून. 1 करंथी 4:9, 1 Corinthians 4:9. कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटच्या जागेवरचे शेवटच्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यासारखे आम्हाला शेवटच्या जागेत नेमल्यासारखं प्रेषित पौल म्हणतो. आम्हाला देवाने शेवटच्या जागेसाठी. प्रियांनो, कधी निराश उदास होऊ नका. जर एखाद्याने तुम्हाला मागं बसवलं, शेवटच्या जागी बसवलं, निराश व्हायचं नाही. तिथं आपण निराश होतो, दुःखी होतो, तोंडात येईल ते बडबडतो, आम्हाला असं आम्हाला तसं नाही. देवाच्या सेवकांना जर शेवटची जागा मिळाली, शेवटची. जर पहिल्या जागेत बसलं, वेल अँड गुड, प्रभूला धन्यवाद असो. आणि पुढं 5वी गोष्ट असे दिलेले, घडीव कामाने करू बनवले पाहिजे. एक घडीव काम म्हणजे काय? एक घडीव काम म्हणजे प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कष्टाचं जीवन दाखवतं. देवाच्या सेवकांचं जीवन हे कष्टाने भरलेलं जीवन आहे. घरातलं वेगळं, लेकरांचं वेगळं, मंडळीतलं वेगळं, आणि या सगळ्यांना जुळून आणायचं. पैशाची गरज, वस्तूंची गरज. खरोखर बरेचदा सेवकांना वेगवेगळ्या रीतीने कसरत करावी लागते. होय प्रियांनो, तसं कसरत करावी लागले तरी तुम्ही भिवू नका, कारण आत्ताच आम्ही वचनात वाचल्याप्रमाणे घडीव कामाने करूब बनवलेले, म्हणजे देवाच्या सेवकांना घडवून बनवलेलं आहे. एखादं कष्ट तुमच्या जीवनात आलं, निराश होऊ नका. समजा की देव तुम्हाला घडवत आहे, छन्नी हातोडीने ठोकत आहे. जेवढं घडलं जाईल तेवढं करूब सुंदर दिसेल. जेवढ्या कष्टातून तुम्ही जाल तेवढं तुमचं आध्यात्मिक जीवन सुंदर बनणार आहे. आपण त्यासाठी मी एक वचन बोलतो, 2 तिमोथी 1 अध्यायाचं 8वं वचन, 2 Timothy chapter 1 and verse 8. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्यांचा बंदिवान, त्या माझी तू लाज धरू नयेस, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोस. सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोस. होय प्रियांनो, पौल थिमोथेला म्हणत आहे, सुवार्तेमध्ये माझ्याबरोबर दुःख सोस. आपल्याला सुवार्तेच्या कामामध्ये दुःख आहे. निराश होऊ नका, सेवा अर्ध्यामध्ये सोडू नका. जर तुम्ही फुल टाईम मिनिस्ट्री करत आहात तर पार्ट टाईम मिनिस्ट्रीमध्ये जाऊ नका, फुल टाईम मिनिस्ट्रीज करा. हां, जर कोण पार्ट टाईम मिनिस्ट्री करत आहे तर जसं तुम्हाला पाचार्य मिळालं तसं करा, पण फुल टाईम मिनिस्ट्रीतून पार्ट टाईम मिनिस्ट्रीमध्ये जाऊ नका. प्रभू काहीतरी मार्ग उघडेल. निराश उदास होऊ नका. घडीव कामाने करूब बनवलेला आहे. देवाच्या सेवकांनो, कष्टाद्वारे प्रभू तुम्हाला ठोकतो आणि तुम्हाला सुंदर आकार देतो. आणि 6वी गोष्ट आहे, दयासनाशी करूब अखंड पाहिजे. करूब दयासनाशी अखंड, म्हणजे जे दयासन आहे, दयासनावर करूब आहे, 1 पीस पाहिजे, 2 पीस नाही, 1 पीस. एकाच ह्याच्यातून ते बनवलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मी आत्ता बोललो, दयासन म्हणजे येशू, करूब म्हणजे सेवक. सेवक आणि येशू एकमेकाबरोबर जोडलेले पाहिजे. आपण एकमेकाबरोबर जोडलेले असू द्या प्रिय बंधू बहिणींनो. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तेच आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद. म्हणून बघा, योहानमध्ये दिलेलं आहे 15:5 येशू बोलला, मला सोडून तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूची सपोर्ट घ्या. प्रभूला धन्यवाद. दयासनाशी अखंड रहा. देवावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा त्याच्यावर. आणि 7वी गोष्ट दिलेले, पंख पसरलेलं पाहिजे. करूबांचे पंख पसरलेलं पाहिजे. कारण एका बाजूला एक करूब आणि हा दुसरा करूब, तर हे 2 करूब समजा, तर हे 2 करूबाचे पंख असे पाहिजे.
एक करूब इथं, एक करूब इथं, पंख असे टेकलेले आणि त्यांचा चेहरा एकमेकाकडे आणि नजर खाली, नजर खाली, एकमेकासमोर पंख जोडलेले. हे पंख त्यांचे पसरलेले कशाचे प्रतीक आहे? करूब म्हणजे सेवक, पंख पसरले म्हणजे उडायची तयारी. प्रिय देवाच्या लेकरांनो, तुमच्यासाठी एक वरचा अनुभव प्रभूने ठेवलेला आहे. तुम्ही नेहमी खाली राहणार नाही. एक विशिष्ट वेळेमध्ये देव प्रत्येक त्याच्या सेवकांना उंच करण्याची एक वेळ आहे, पण वेळेची वाट बघा. पंख पसरणे अजून काय दाखवतं? पंख पसरणं पुढे जाणे दाखवतं. प्रत्येक देवाच्या सेवकाला तो पुढे नेणार आहे. आज ना उद्या फक्त तुम्ही दयासनाला धरून राहा, दयासनाला, येशूला चिटकून राहा प्रियांनो. तो योग्य वेळेवर काम करेल. आणि 8वी गोष्ट आहे, जसं ते आहे, त्यांचे तोंड समोरासमोर आहे. इकडं तोंड नाही, समोरे समोरे. प्रत्येक देवाचा सेवक त्याच्यामध्ये एवढी हिंमत पाहिजे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला. पण आज खरोखरच शोकांतिका आहे आपल्या सेवकांची. एक सेवक दुसऱ्या सेवकांच्या विरोधात बोलतो, विरोधात काम करतो, आवडत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, अशा गोष्टी आहे. तर प्रियांनो, आपण ते सर्व बंद करूया. एकमेकासमोर आपण राहूया. एकमेकाचं तोंड आपल्याला बघता येऊ द्या. एकमेकाशी नजरेमध्ये नजर राहून आपल्याला जीवन जगता येऊ द्या. ते आपल्याला गरजेचं आहे. म्हणून रोमकरास पत्रामध्ये 12वा अध्याय वचन 18 आपण वाचूया. रोमन्स 12:18. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. इथं दिलेले शक्य होईल तितकं सर्वाबरोबर शांतीने राहा. आपल्याला होईल तितक्या लोकांबरोबर प्रिय देवाच्या सेवकांनो शांतीमध्ये राहायचं आहे. आपल्याला कुत्र्यासारखं भांडायचं नाही. आपल्याला एकमेकाबरोबर शांतीने राहायचं आहे. एकमेकाचं आपण ओझं घेऊ आणि एकमेकाबरोबर शांती समाधानाने राहू. आणि शेवटचं आणि नववं असं दिलेले, त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेले आहे. म्हणजे ते असं आहे, एक करूब, हे दोन करूब असं, परंतु त्यांची दृष्टी दयासनाकडे. म्हणजे नजर खाली, चेहरा एकमेकाचा समोरासमोर, पण नजर खाली. खाली पाहतात म्हणजे कुणाला? दयासनाला पाहतात. दयासन म्हणजे येशू ख्रिस्त. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येक गरजासाठी येशू ख्रिस्ताकडे पहा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला तुम्ही पहा प्रत्येक गरजासाठी. काही वेळेस आपले छोटे असतात आणि मोठे गरजा असतात, आणि काही वेळेस आपण गोंधळून जातो. अरे एवढे पैसे मी कुठून उभे करू? अरे लेकरांचं ट्युशन आहे, अरे लेकरांची शाळा आहे, अरे माझं हे, अरे मंडळीचं हे करायचं. काळजी करू नका, दयासनाकडे पहा. फक्त देवावर विश्वास ठेवा, तुमच्यासाठी काहीतरी मार्ग तो काढेल. मी जे तुम्हाला बोलत आहे ना, सर्व हे प्रॅक्टिकल लाईफ जे मी पाहिलं, त्या प्रॅक्टिकल लाईफमधून मी तुम्हाला शिकवत आहे. देवाकडे पहा, हो अद्भुत मार्ग उघडतो. फक्त एक उदाहरण मी तुम्हाला देतो. माझ्याकडे सैकडो उदाहरण देवाने दिलेलं आहे. एक उदाहरण देतो. माझ्याकडे स्वतःचं घर नव्हतं, भाड्याचं मध्ये राहत होतो. प्रत्येक वेळेस घराचं खाली करा, इथून त्या घरामध्ये जा. आणि एकदा ज्या वेळेस घर खाली करायची बारी आली, त्यावेळेस लिटरली मी रडलो आणि देवाला बोललो, देवा आता यानंतर मला दुसऱ्या घरात पाठवू नको, इथंच ठेव. जर पाठवायचं असेल तर स्वतःच्या घरात पाठव. आणि मी प्रार्थना करत होतो तसं. आणि प्रियांनो, असं एक घराचं चान्स आलं. त्या घरासाठी इतके लाख रुपये पाहिजे. माझ्याकडे नव्हते. बँकेत गेलो, मिळेल का? नाही, तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही सेवक, कशाचे सेवक आहे आम्हाला माहीत नाही. पेमेंट स्लिप दाखवा. आपल्याकडे पेमेंट स्लिप नाही. पण तरी आम्ही प्रार्थना करत राहिलो. बँकेतून कर्ज नाही, कोणाकडून इतके लाखो रुपये कोण देणार आपल्याला? प्रार्थना करत राहिलो. एक दिवस पहाटे 6 वाजता मला एका बहिणीचा फोन आला. प्रेज द लॉर्ड पास्टर आशिष, हाऊ आर यू? मी बोललो, यस सिस्टर, आय एम डुईंग गुड. ती बोलले, आर यू फेसिंग एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग युअर हाऊस? तुमच्या घराचं काही प्रॉब्लेम आहे का? घरासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात का?
आम्ही तर आमचे प्रॉब्लेम देवाशिवाय कोणाला सांगत नाही. मी बोललो हो, पण तुम्हाला कसं कळालं? ती बहीण बोलली, रात्री पूर्णपासून देव मला आत्तापर्यंत झोपू दिलेला नाही. रात्रभर देव मला बोलत आहे, पास्टर आशिष अँड सिस्टर ग्रेस दे आर माय चिल्ड्रन. ते पास्टर आशिष, सिस्टर ग्रेस माझी लेकरं आहे. घरासाठी ते परेशान आहेत आणि तुला त्यांना मदत करायची आहे. आणि मी बोललो थँक्यू सिस्टर. मग ते मला बोलले, तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे. मग त्याच्यानंतर मी बोललो, मला घरासाठी इतके लाख रुपयाची गरज आहे. प्रभूला धन्यवाद असो, एका आठवड्यामध्ये त्या सिस्टरने मला तेवढे पैसे दिले आणि आम्हाला स्वतःचं घर झालं. प्रभूला धन्यवाद. तर हे एकच साक्ष मी दिलेले आहे तुम्हाला, भरपूर साक्ष आहे. कारण एकच आहे, माणसाला तुमची गरज सांगू नका, संस्थेकडे तुम्ही पाहू नका, दयासनाकडे बघा, येशू ख्रिस्ताकडे बघा. तुमच्या सर्व गरजा स्वर्गीय भांडारातून तो पूर्ण करेल. फिलिप 4:19 मध्ये दिलेला आहे. हो, ते वचन घेऊन प्रार्थना करा, नक्की प्रभू काम करेल. आणि शेवटचं बोलतो, हे 9 काम तुम्ही केल्यानंतर 10वं काम प्रभू करेल. तो काय करेल बघा, निर्गम 25:22, एक्सोडस 25:22. तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून व त्या साक्षीपटाच्या कोशावरील दोन्ही करुबामधून तुझ्याशी बोलत जाईल. इथं दिलेले त्या दोन्ही करुबामधून मोशेला बोलतो, अरे मोशे मी डायरेक्ट नाही, मी तुला कसं बोलणार आहे आता, करुबामधून बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. करूब म्हणजे कोण? देवाचे सेवक. प्रिय देवाच्या सेवका, तुझ्याद्वारे देव बोलणार. तू जिथं प्रार्थनेला जातो, देव तुझ्याद्वारे त्या कुटुंबाशी बोलणार. ज्या मंडळीमधून तू प्रचार करतो त्या मंडळीमध्ये देव तुझ्याशी, लोकांशी बोलणार आणि अद्भुत कार्य होणार. होय, प्रत्येक सेवकाने आपली जागा ओळखली पाहिजे. आपली जागा कुठे आहे? आपली जागा परमपवित्र स्थानामध्ये, मोस्ट होली प्लेस. मोस्ट होली प्लेस म्हणजे काय? पहिलं अंगण आहे, पवित्र स्थान आहे, परमपवित्र स्थान आहे. अंगणामध्ये प्रकाश सूर्याचा आहे, पवित्र स्थानामध्ये प्रकाश दीपवृक्षाचा आहे, परमपवित्र स्थानामध्ये प्रकाश कोणाचा आहे? शखेना ग्लोरी, देवाच्या चेहऱ्याचा प्रकाश. तर ज्या ठिकाणी देवाच्या चेहऱ्याचा शखेना तेज आहे, त्या ठिकाणी तू राहणार आहे, ती तुझी जागा आहे. देवाच्या सेवकानं तुम्ही कमी नाही, तुमची जागा विशेष आहे. आपली जागा विसरू नका, तुमची प्रतिष्ठा विसरू नका, तुमचं पाचारण विसरू नका. हो, परमेश्वर तुम्हाला चालवेल. प्रभू करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू तुमच्या गरजा त्याच्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण करो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.